धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। इस्तीफे नहीं होते, हम कहना चाहते झुकती है दुनिया। नमस्कार मित्रांनो, देशाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। पण हा राजीनामा अचानक झाला नाही। तब्बल 35 दिवस चाललेले आंदोलन, विद्यार्थ्यांचा संताप, विरोधकांचा दबाव, देशभरातील निदर्शने आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे वाढते लक्ष, या सगळ्या घडामोडींनंतर अखेर सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला। नेमकं काय घडलं? धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा का द्यावा लागला? सरकारवर इतका दबाव कसा निर्माण झाला? आणि आता पुढे काय होणार? या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। संपूर्ण वादाची सुरुवात NEET UG परीक्षेतील कथित अनियमितता, पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून झाली। लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यानंतर विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी सरकारविरोधात मोर्चा उघडला। 20 जूनपासून जंतर मंतर येथे आंदोलनाला सुरुवात झाली। सुरुवातीला हे आंदोलन मर्यादित स्वरूपात होते, पण दिवसेंदिवस त्याला देशभरातून पाठिंबा मिळू लागला। जून 28 रोजी पर्यावरणवादी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणामुळे आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली। दिवसागणिक त्यांची तब्येत खालावत गेली आणि सोशल मीडियावर लाखो लोकांनी त्यांना पाठिंबा दिला। अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते आंदोलनाच्या समर्थनासाठी पुढे आले। 10 जुलैपर्यंत उपोषणाला 13 दिवस पूर्ण झाले। सोनम वांगचुक यांनी आपली तब्येत खालावत असल्याचे सांगितले। त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले। दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सामान्य नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। जुलै 18 रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले। देशभरातून या कारवाईवर टीका झाली। अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। जुलै 20 रोजी संसद मार्ग परिसरात आंदोलन अधिक चिघळले। आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओ समोर आले। यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली। विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली। जुलै 21 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले। त्यानंतर अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली। महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला। याच काळात लंडन, जर्मनी, कॅनडा, आयर्लंड, नेदरलँड्स आणि अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनीही आंदोलनाला समर्थन दिले। भारतीय उच्चायुक्तालयांसमोर निदर्शने करण्यात आली। परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनीही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली। आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या आंदोलनाची दखल घेतली। अनेक वृत्तसंस्थांनी भारतातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि सरकारवरील दबाव यावर विशेष बातम्या प्रसिद्ध केल्या। त्यामुळे हा विषय केवळ देशापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनला। दरम्यान, विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला सतत घेरले। सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन शांत होण्याची चिन्हे दिसत नव्हती। विद्यार्थ्यांची एकच मागणी होती, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा, दोषींवर कठोर कारवाई करा आणि जबाबदारी निश्चित करा। सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही। सरकारने वेळ मागितल्याच्या बातम्याही समोर आल्या, पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत गेली। अखेर वाढत्या राजकीय दबावामुळे विद्यार्थ्यांचा रोष, विरोधकांचा आक्रमक पवित्रा आणि देश-विदेशातून निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या।
काहींनी हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटले, तर काहींनी चौकशी पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नये असे मत व्यक्त केले. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुढे काय होणार? शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे जाणार? विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का? परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल होणार का? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा योग्य निर्णय होता का? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.